चला हाताला धरलं या नमती लगीन ठरलं या हाताला धरलं डेकोरेटर कुठे गेला हा हे बघा कसं आहे हॉटेल एक नंबरी आहे का नाही हॉटेल आहे का नाही सगळीकडे सजवून टाकायचे सगळीकडे लाइटिंग लावून टाकायचे एकदम जगामगाट मला बघा म्हणजे मला बघा झालं पाहिजे ला कसं आहे बरं आहे का नाही हॉटेल काय हॉटेल हॉटेल लावले रे रिसॉर्ट आहे रिसॉर्ट ए माकडा त्या डेकोरेशन वाल्याला कळतंय ना मी काय बोलतोय ते तो कशाबद्दल बोलतोय रे मला सांगा तुमचं बजेट किती आहे अहो तात्या अहो बजेटचं काय घेऊन बसलाय तुम्ही डॉक्टरांचं लगीन आहे एकदम असं दणक्यात झालं पाहिजे हा तुम्ही बजेटचं टेन्शन ना घेऊ तुम्हाला काय पैसे भेटणार नाही ए ना म्या माकडा कशाला बोलतोयस रे हा तुला पैसे मिळणार 50% रक्कम मला ऍडव्हान्स पाहिजे आधीच सांगतोय 50% ऍडव्हान्स ए फटीच्या दाताळा काय करायचं यार तुला बोलायची नाही 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 माझंच चुकलं तुला इथं घेऊन आलो ते हो तात्या तुम्ही का नाही बजेटचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही खर्च करून टाका सगळा बघा तुम्हाला सांगतोय ते बजेटचं जे काय असतं का डॉक्टरांशी बोलायचं ते मी बोलून घेईन हा पण लग्नात काय हाय काय झाले का नाही तुमच्या दातच पाणी नाही का भुकीतच तुम्ही सांगाल तसं डेकोरेशन करतो तुम्हाला सांगतो बघा हे बघा हे का नाही हितनं असा उभा फोकस लावायचा नवरा नवरी बसतील का नाही तिथं आणि ह्या झाडाला हिथं असा बॅनर लावून टाकायचा नवरा नवरी स्वागत हा आणि ह्या खांबापासून डायरेक्ट त्या खांबापर्यंत दूर डायरेक्ट अशी लाइटिंगची लाईनच टाकून द्या म्हणजे कसं एक नंबरी कार्यक्रम होईल हा मग ठीक आहे मी अजून दुसरं सांगतो काय करा तुम्ही ज्या लाइटिंगच्या माळा सोडणार आहेत की नाही त्याच्याबरोबर ना फुलांच्या पण माळा सोडून द्या आणि 2 माणसं आहेत की नाही 2 माणसं गेट जवळ ठेवा म्हणजे ते कसे फुलं पण देतील आणि वरडावर असे सेंट पण मारतील अत्तर असते ते अत्तर हा ते पण मारा काय चाललं रे इथं अहो ते डेकोरेशनचं कुठं काय कसं लावायचं ते सांगतोय आल्या का मग मला विचारा ना लोक अगोदर डेकोरेशन कसं करायचं ते मला विचारते ती आणि मग लगीन ठरवते ते हो एकदा तर मी असं डेकोरेशन केलं होतं कुणाला कळलंच नाही डेकोरेशन कुठं आहे मग कुठं होतं डेकोरेशन ते दुसऱ्या लग्नात केलं होतं इकडची नवरा नवरी घेतली आता तिकडे नेऊन लगीन लावलं आणि मग तिकडचे नवरा नवरी हे त्यांचं मला काय करायचंय ते डेकोरेशन मी केलंच नव्हतं तुम्ही एक काम करा इथं गेटवर 2 घोड्यावर माणसं बसवा गोड्याव मग लगीन म्हटल्यावर घोडा लागणारच ना तिथं येणाऱ्या प्रत्येकाला घोड्यावरनं सोन्याचं एक नाणं द्यायचं आपल्या बाचीचं लगीन आहे होय तर नाही 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 म्हणजे ह्या सगळ्यासाठी लागणाऱ्या पैसे तर तुम्हीच बघायचे आहे का नाही यांना 50% पैसे लागणार ऍडव्हान्स मध्ये तुम्ही देऊन टाका ते वंदे हाक मारती बहुतेक आलोच मी वंदे लालाजी आहे का पैशाचं नाव काढलं कसं भुंगाट सुटलाय गडी नाही 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 डेकोरेशन पैशांचं काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला पैसे सगळे मिळणार आणि तुम्हाला सांगतोय जसं मी सांगितलंय का नाही तसंच्या तसंच झालं पाहिजे डेकोरेशन हा नाही नाही मी सांगितलं तसं झालं पाहिजे मी सांगितलंय का नाही हे बघ पाहिजे मी सांगितलं तसं झालं पाहिजे इथे कसं असं फोकस दाताळा तुला सांगतोय मी सांगितलं तसं झालं पाहिजे मी सांगतोय ना मी सांगितलं गप बसा ज्यांचे लगीन आहे त्यासनी बोलवा मी त्यांच्या म्हणण्यानुसार डेकोरेशन करणार नाहीतर मग मी माझ्या मनाचं करणार बर तात्या लय तापू नका तुम्हाला पाहिजे तसं डेकोरेशन करा पण नंबरी झालं पाहिजे डेकोरेशनला जर कोणी नावं ठेवले का नाही तुमच्या हाडांचं डेकोरेशन बदलून टाकेन एका बुकीतच हा पप्पा मला लग्नात गुलाबजामुन बासुंदी पाहिजे आणि जर नसेल ना मग मी लग्नातच जाणार नाही बाबू आपण आमरस ठेवूया बार कोकणात आपण देवगडचा हापूस मागू तुम्ही हो आपल्याला ओळख येते तिकडं अरे तिकडची लोक झाडाला आंबा लागायच्या अगोदर मला फोन करून विचारते ती किती आंबा पाहिजे ते आमरसाचं तुमचं तुम्ही बघा पण सुकी भाजी मात्र पाहिजे आणि ती बी चांगली अशी झणझणीत मिक्स भाजी आणि भात आणि शाग आणि ते गोल गोल बुंदीचं लाडू त्याच्याशिवाय जेवणाच्या पंक्तीला काय मजा येते होय पप्पा जेवण झालं का नाही की आईस्क्रीम आणि आईस्क्रीम खाऊन झालं ना मग फलुदा या आलं वाजंत्री आपलं केटरेस आलं या काका ऐका आईस्क्रीम आणि फलुदा पाहिजे आणि मला बुंदीचं लाडू काय नाही यातलं काय बी नको साधं जेवण ठेवूया लोक लग्नाला येणारे जेवायला नाही एवढं चांगलं जेवण आहे म्हणल्यावर ज्यांना बोलवलं नाही ती बी लोक गर्दी करत्याल
अहो मंगलवहिनी करू दे की गर्दी मग लोकांनी हा. आपल्या डिंपलचं लगीन डॉक्टरांसोबत होत हा. तुम्हाला सांगतोय नुसता खर्च झाला पाहिजे लग्नात, तसा नाद भारीच लग्न झालं पाहिजे. अहो अख्खं गाव त्यांना देव माणूस म्हणून मानते. नाही तर काय हुदी की का खर्च, डॉक्टरसनी काय पैशाला कमी आहे वय. आता पैसा आहे म्हणून कसा बी खर्च करायचा होय, आणि लोकांच्या डोळ्यावर आल्यावर काय करायचं? समद्यांच्या नजरा काय चांगल्या असतात काय? हुताचं नव्हतं व्हायला येळ नाही लागत. नग नग मंगल म्हणते ना ते बरोबर आहे. आपलं कसं सगळं साधेपणानं सुटसुटीत झालं पाहिजे. दैव देतं कर्म नेतं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही. अगं देवाच्या दयेनं सोन्यासारख्या पुरीची एवढी हाऊस करायची संधी आली, पण तुझं आपलं हे नगन ते नग. अगं अशानी पुढं आयुष्यात तिची अजिबात हाऊस मोज व्हायची नाही. अहो जेवणाचं समजा तुम्ही ठरवा काय काय करायचं आणि काय नाही ते. हा आपण काय करू, वराड आल्या आल्या त्यांना सकाळी मिसळ पाव देऊ. मिसळ नको, हवं ठेवू, 4 पैसे वाचत्याल. पोहे ठेवू दे नाहीतर शिरा ठेवू दे, सगळं सामान आपल्याच मॉल मधून घेतलं पाहिजे. हो पण आधी यांचं तर ठरू दे. एवढ्या वेळ झालं नुसतं जेवणावरतीच थांबलेत. कसं आहे ती फव बिव काय नको, एक तर मिसळ पाव देऊ नाहीतर पावभाजी देऊ. हा आणि बारके पोरसनी बिस्किटचा पुडा आणि बॉब्या. हा आणि ते बुंदीचं लाडू विसरायचं नाही अजिबात. यातलं काय बी नको. अहो तसं नाही, आपल्याला कोकणात हापूस आंबा मागवायचा. लगीन माझं आहे का तुमचं आहे? मी ठरवणार माझ्या लग्नात काय पाहिजे ती. पप्पा तुम्ही लिहा, डाळ भात आणि गोड्यासाठी बासुंदी. दीदी गुलाबजाम नाही. दीदी अगं मी कुरवला आहे ना. बरं ठीक आहे, हो गुलाबजाम लिहा. डिंपी लाडू लाडू. ग बस, लाडू नाही, तुला सुकी भाजी पाहिजे ना. पप्पा सुकी भाजी लिहा आणि पुरी आणि 2-3 तळलेले पदार्थ लिहा आणि भजी बी लिहा तेवढी. मागाशी सांगितलेलं लक्षात आहे ना. सगळं सामान माझ्याकडूनच घ्यायचं. हो सगळं तुमच्याकडे घेणार आहे, नंतर एवढं सगळं सामान उधारीवर दुसरं कोण देणार आहे? तुम्ही बी आलात उधारीवर. जाऊ दे, तुम्हाला तिथनं घ्यायचं तिकडनं घ्या, माझ्याकडून नका घेऊ. माकडा घे की गुंतून. लय उशिराला वाटत हो तुला सदा कदा पैसा पैसा पैसा. नाही 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 हो, तुम्ही ह्याच्याकडनं सगळा माल घ्या आणि चांगला वर्षभर उधारी राहू द्या, मग ह्याला कळेल. बर चला, भरपूर कामं पडले तिकडे, जाऊन केलं पाहिजे. आव आता जेवणाचं तर ठरलं, बाकीच्या गोष्टींचं बघूया की. हा मी काय म्हणते, पण साध्या पद्धतीनेच करायचं बरं का. जास्त बाबू खर्च नको आपल्याला करायला. डीजे पण सांगितलं पाहिजे. दीदी मोबाईल सांगते आम्ही. तुम्हाला मोबाईल नको खर्च करायला. एवढं म्हणलं हापूस आणू आपण. काय ते काय चालू करायचं आपल्याला? आपल्याला आमरस दिला ना सगळ्यांना की मजा येईल सगळ्यांना. घालायचं. हाय की नाही? द्या. या सावकाश. झाले. डॉक्टर तुम्ही मला 400 रुपये दिलात. सॉरी. काय झालं, तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय? नाही काय नाही. डॉक्टर तुमच्याकडे बघूनच कळते, बोला की काय झालं. तुम्ही माझे नेहमीचे पेशंट आहात, तुमच्यापासून काय लपवणार ना. त्या दिव्या मॅडमांचं टेन्शन आहे ना डॉक्टर? तुम्हाला कसं कळलं? हो अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. तरी त्या बजा आणि नाम्याला मी सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून.
दिव्या मॅडम मला विनाकारण त्रास देत आहेत. लग्नासाठी पाठीमागे लागल्या होत्या, चौकीला बोलवतायत, चौकशी करतायत, तिथे नाहीतर इथे येऊन चौकशी करून मला विनाकारण त्रास देत आहेत. मानसिक त्रास होतोय मला. पण म्हणून काय झालं, मला त्यांची बदनामी झालेली आवडणार नाही. माझ्यामुळे उगाच त्यांना त्रास नको. तुमच्यामुळे काय नाही होत डॉक्टर, त्या दिव्या मॅडमच या सगळ्याला जबाबदार आहेत. तुमच्यासारख्या देव माणसाला त्रास देताना काहीच काय नाही वाटलं त्यांना. अख्ख्या गावासाठी तुम्ही किती काय करताय, सगळ्यांसाठी धडपडताय, काळजी घेताय, मदत करताय. तुमच्यासारख्या देव माणसाला त्यांनी काय करावंच. मग गाव आहे आणि त्या आहेत. नाही नाही, तुम्ही काही करू नका. मला कायद्याच्या पलीकडे जाऊन काही करायचं नाहीये. आणि कायदा तुम्हाला इनाकारण लटकिवतोय त्याचं काय? अवं गावातलं शेमडं पोरग बी सांगल तुम्ही किती चांगला आहे. डॉक्टर, मी बचत गटाची लीडर आहे आपल्या गावची. समध्या बायका माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काय बी होणार नाही. आम्ही समधी आहे तुमच्या संग. बस, हीच खरी श्रीमंती. आयुष्यात पैसा मिळो न मिळो, तुमच्यासारखी जीवभावाची माणसं मिळाली खूप झालं. मी अनाथ आहे, मला जीवभावाचं कोणीच नव्हतं. झाली डॉक्टरांची टेप सुरू. कसलं इमोशनल व्हायचं नाटक करतात आणि वरनं माणसाच बिघण ठेवतात. तुमच्यासारखी माणसं या गावात आहेत म्हणून या गावात थांबलोय. नाहीतर मी कधीच निघून गेलो असतो इथून. नाही नाही, ती वेळ तुमच्यावर कधीच नाही ना डॉक्टर. समद गाव तुमच्या सोबत आहे. काय मदत लागली तर सांगा. चला येऊ काय डॉक्टर? मी काय म्हणते, ह्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग होणार आहे का? मी कुठलीच गोष्ट फायदा असल्याशिवाय कधीच करत नाही डिंपल. तू आता बघशीलच या गोष्टीचा किती मोठा फायदा करून घेतोय मी. ते दिव्याच्या हाती फिंगरप्रिंटचा रिपोर्ट लागण्याआधी मला ही खेळी खेळणं खूप गरजेचं होतं. पण डॉक्टर, मला लय टेन्शन आले. तुमचे फिंगरप्रिंट्स जर मॅच झाले ना तर दिव्या मॅडम सोडणार नाही, तुम्हाला लगेच जेलमध्ये टाकतात. आणि आमच्या घरातल्यांना जर कळलं ना तर मग लग्न कसं होणार? मी हिरोईन कशी होणार? इथे मी दिव्याच्या हातून कसं वाचायचं याचा विचार करतो आणि तुझं काय ते हिरोईन कसं व्हायचं चाललंय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. आधी मी तिच्या जवळ होतो त्यामुळे मला सगळं कळायचं, प्लॅन बनवता येत होता. आता काहीच नाही, सगळंच अवघड झालंय. मी काय म्हणते डॉक्टर, त्या दिव्या मॅडमला ना तुमचे फिंगरप्रिंटचे रिपोर्टच नाही मिळायला पाहिजे. तसं नाही होणार डिंपल. दिव्याला फिंगरप्रिंटचे रिपोर्ट मिळाले आणि माझ्या ठशांशी ते मॅच झालेत हे गृहीत धरूनच आपल्याला पुढची चाल खेळावी लागेल. पण काय, माझं काही डोकंच चालत नाहीये. मंगल, मंगल, काय झालं? शिका रडतीस. नका काळजी करूस, सगळं नीट होईल. काळजी वाटते म्हणून नाही रडते मी. माझी लेक आता सासरी जाणार म्हणल्यावर डोळ्यात पाणी येणारच ना. लोक किती कान भरायचे तिचे. तुझी सावत्र आई आहे, तुझ्याशी नीट वागणार नाही, तुला सावत्र आईची वागणूक देईल म्हणून. आता या म्हणा बघायला मी माझ्या लेकीचं किती चांगलं करते ती. खरंच डिंपलचं चांगलं झालं. कधी मोठी झाली कळलंच नाही. कालपातूर तिची काळजी वाटायची आपल्याला. आणि आता आईची, बापाची, घराची, सगळ्यांची काळजी घेते ती. होय, कधी मोठी झाली ना ध्यानातच नाही आलं बघा. हा, सारखं वाटायचं
हिचं कसं व्हायचं बाबा, हिचं कसं व्हायचं? आणि हिचं जर चांगलं झालं नाही तर लोक मलाच नावं ठेवतील. हा, सवतीची आहे म्हणून मंगलनी नीट वागणूक दिली नाही तिला. पण माझी लेक, माझ्या डिंपलनं नशीब काढलं बघा. देवी माता तिला अशीच सुखात ठेवू दे. आपल्याला काय नाही मिळालं ना तरी चालेल, पण माझ्या लेकीला जगातलं सगळं सुख मिळावं बघा. तिची समजा इच्छा पुऱ्या होऊ दे. समजा चांगलं होतंय माझ्या लेकीचं, त्याला दृष्ट नग लागायला कुणाची. हा, आता या जन्मी नाही माझ्या पोटी जन्म घेतला तिने, पण पुढच्या जन्मी डिंपल सारखीच पोरगी मला मिळावी हे देवी पुढे मागणं करते. मंगल, अगं सगळं तुझ्या मनासारखं होईल, नका काळजी करूस. तरी म्हटलं मम्मीनं अजून रडायचं प्रोग्राम कसं नाही चालू केलं. मम्मी रडू नको ना, तू रडली की मला बी रडायला येतं. माझं सगळं मेकअप खराब होईल, माझे फोटो कसे चांगले येणार ग. आता तू इथं आमच्यात नाही म्हणणं मला वाईट वाटतंय. तुला फोटोच पडलंय वय ग. लांब राहणार म्हणजे मी तुमचीच आहे, मी कुठंच जाणार नाही. मी तुम्हाला सोडून कुठंच नाही जाणार मम्मी. असं नसतंय बया. एकदा पोरीचं लगीन झालं ना की पोरीवरचा बाहेरच्यांचा हक्क संपतोय. हे कोण बोललं तुम्हाला? हक्क ठेवायला मी काय वस्तू आहे का? तुला नाही कळायचं. तू आई झाली ना मग तुला कळल पोरीचं लगीन म्हणजे आई बापासाठी किती मोठी गोष्ट असते ती. मग अशा यायला डोळ्यात पाणी येतंय, आनंद बी होतय, दुःख बी होतय. हा, पण आता ही पाणी आनंदाचं हाय का दुःखाचं ती काय सांगता येत नाही बघ. तू रडू नको ना, तुम्हाला पण रडायला. वंदे, अय वंदे, कशाला हाका मारत होतीस ग? अगं लगीन करायची, सगळं कसं व्यवस्थित पार पडतंय का नाही ते मला फोडून बघावं लागतंय. ते समजा नीट करण्यासाठी नीट वाणी काम करा, नाही तर करून ठेवाल त्याचं नव्हतं. शक्य आहे का ती? अगं लोक लगीन ठरवायच्या अगोदर मला येऊन विचारते ती तुम्हाला वेळ आहे का नाही. मी हो म्हणलो तर लगीन ठरवते ती. एवढा वट आहे आपला, आपल्याशिवाय कुणाच्या बी लग्नात पान हलत नाही. ते राहू द्या, हितनं पत्ता कट व्हायची वेळ आली होती. काय गरज होती हो तुम्हाला त्या डॉक्टरला असे पैसे मागायची? बरं थोडक्यात निभावलं ते, नाही तर समद्यांनी मिळून आपल्याला काढलं असतं इथनं बाहेर. ती लाख बाहेर काढतेली. मी जातोय वे, आपण हितनं हालत नसतो. त्या डॉक्टरनं हितनं धक्क मारून हाकल्यावर काय करणार आहे व तुम्ही? त्याचा काय भरोसा नाही. त्यामुळे ना वाईट जरा सुधीत वागा. एक काम करा, त्या डॉक्टरला ना चांगला भारीतला एक शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेऊन या, म्हणजे ते डॉक्टर खुश होईल. त्याला पैसे घ्या की बाबूकडनं, आता तेवढं बी होईना होय तुमच्याच्यानं. हो, तो शर्ट पीस आणि पॅन्ट पीस बघून ना तो डॉक्टर बी खुश होईल आणि मंगली बी खुश होईल. म्हणजे त्यांना असं नाही वाटणार आपण फक्त इथं घेण्यापुरतच येतो म्हणून. कसली हुशारच ग वंदे तू. त्या डॉक्टरनं आपली पिस उपटायच्यात, त्या डॉक्टरनं आपली पिस उपटायच्यात. डॉक्टरसाठी एक शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेऊन येतो. मॅडम, मॅडम काय झालं? सकाळपासून बघतो एकदम शांत शांत आहात.
मी डॉक्टरांचा विचार करत होते. त्यांचा या केसशी काय संबंध असेल? मॅडम त्यांना ताब्यात घेऊया का? सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आपल्याला. नाही नको, थांबा. मी सुद्धा तोच विचार केला होता. पण ते गुन्हेगार आहे यावर माझाच विश्वास बसत नाहीये. तर गावकऱ्यांचा कसा बसेल? हा पूर्ण गाव त्यांना खूप मानतो. त्यांना अटक केली तर लोक गोंधळ करतील, तपासात मुश्किल पैदा करतील आणि मला ते नकोय. मला डॉक्टरांना गाफील ठेवून अजून पुरावे गोळा करायचे आहेत. से फिंगरप्रिंट से काम नाही चलेगा. मॅडम तुमचं बरोबर आहे. आपल्याला आणखीन स्ट्रॉंग पुरावे शोधावे लागतील. मिळतील, तेही लवकरच मिळतील. मला खात्री आहे की पुढच्या 2-3 दिवसात अजून पुरावे हाती लागतील.